खरात खराटा हकला मराठा असं म्हणत मराठा आरक्षणावर हल्लाबोल करत मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरामध्ये ओबीसी एल्गार मोर्चा संपन्न झाला। यापुढे ओबीसी जनगणना झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांची सत्ता नक्कीच धोक्यात येईल असा सूर या एल्गार मोर्चामध्ये देण्यात आलाय। महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर सर्वत्र वादळ उठत असतानाच मराठा योद्धा मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात मराठा ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे। अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात प्रथमच ओबीसी भटक्या विमुक्त यांचा एल्गार मोर्चा महात्मा फुले चौकातून कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात सभेत रूपांतर झाले। यावेळी संतोष मिरकर, कल्याण दळे, मनोज घोडके, पार्वताबाई शिरसाट यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले। या मोर्चात अनेक बांधव बैलगाडीतून आले होते। या मोर्चात ओबीसींच्या अनेक जाती बांधवांसह महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली। यापुढे ओबीसी मतदान करताना ओबीसी उमेदवारांना मतदान करेल अशी शपथ देण्यात आली। आरक्षणाचे आमचा विरोध नाही, आम्ही कोणाला विरोध केला नाही। 375 जाती ओबीसी मध्ये आम्ही मागासपण सिद्ध करा, या ओबीसी मध्ये काहीच अडचण नाही। पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास करत नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलं, भुजबळ साहेबांनी नाही। पण टार्गेट कोणाला? म्हणून बांधवांना लक्षात घ्या, आमची एकता महत्वाची आहे, आमची सत्ता महत्वाची आहे। आजपर्यंत आम्ही तुम्हाला मतं दिले, आम्ही तुम्हाला मोठं केलं, पण इथून पुढे हे चालणार नाही। आम्हाला शपथ घ्यावी लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ओबीसी बांधव आहे, आमचा एनटी बांधव आहे, आमचा एसटी बांधव आहे, दरे साहेब महाराष्ट्राचा एससी एसटी ओबीसी जर एकत्र आला तर 2 आमदार निवडून देतात। बांधवांनो, तुमची गरज असते, तुम्ही म्हणतात आम्हाला मतदान करणार, कारण आम्ही आमचे सगळ्यांचे दुःख त्या ठिकाणी जाणतो आणि हे दुःख सावरायचं असेल तर महाराष्ट्राची आता काळाची गरज आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा विचाराचा झाला पाहिजे। ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी जावं, एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज फुलंब्री तालुक्यात ओबीसी एल्गार मोर्चा हा मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण कोणी हिसकून घेऊ नये, त्याला संरक्षण देण्यासाठी सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी संख्येने रोडवर उतरले आहे। आणि जर ओबीसी बांधवाचं आरक्षणाला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर देशात पुन्हा मोर्चे रोड बंद करतील। हे सुद्धा आपण या ठिकाणी ओबीसी बांधवांना कारण जरांगे पाटलांना आम्ही सांगतो की ओबीसीतून आरक्षण न मागता त्यांनी त्यांचं आरक्षण सेपरेट मागावं, आमचा सुद्धा त्यांना पाठिंबा राहील। पण ओबीसीचे ज्या ठिकाणी भोग भागत नाही आणि ओबीसीतून तुम्ही मागतायत तर हे चुकीचं आहे। ओबीसी बांधव कधी बी या रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।